तर आज मी बनवणार आहे रव्याचे डोसे. तर काल रात्री ना मी 2 छोटे वाटे ना रवा भिजवतला होता. इन्स्टंट करायचं असेल ना तर 2 वाट्या रवा, 1 वाटी दही आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून ना अर्धा तास तरी भिजून ठेवा. मग तुम्ही डोसे बनवू शकता. मिक्सरमध्ये काढायचं थोडंसं. तर आता याच्यामध्ये ना थोडंसं खाता सोडा आणि थोडंसं मीठ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. चला आता डोसे बनवू. ते ना बटाट्याची चटणी बनवून घेणार आहे. तर लसूण टाकलेलं आहे, जिरी, मोहरी, हिंग, मिरच्या चांगलं परतून घ्यायचं. बरं का मिरच्या, कांदा टाकून घ्यायचा, टोमॅटो टाकून घ्यायचं, थोडं पनीर मसाला टाकते, हळद, चवीनुसार मीठ. आता याच्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं. त्यामध्ये कोथिंबीर टाकून पाणी टाकायचं. याच्यामध्ये त्याला शिजायला ठेवून द्यायचं ताट झाकून. तवा चांगला गरम झाल्यावर का त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. बॅटर टाकून ना याला चांगलं पसरून घ्यायचं. बरं का आपली डिश तयार आहे. त्याला कड्याकडेने थोडं थोडं तेल टाका. आपला दुसरा डोसा पण तयार आहे. आता बाकीचे बनवून घ्यायचे मग दाखवते. इकडे आपले डोसे तयार आहे सगळे. बटाट्याची चटणी सुद्धा तयार आहे. याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. एकदम मस्त लागतं खायला. बटाट्याची चटणी आणि नारळाची चटणी सोबत खाऊ शकता तुम्ही. एकदम मऊ लुसलुसीत असे रव्याचे डोसे टेस्टीचे. हे बघा आहे की नाही मऊ टेस्टी. चटणी सोबत आधी रात्री भिजून ठेवायचं, सकाळी करते. एकदम छान. दहीची बी काही गरज नव्हतीच. उन्हाळ्यात काय लवकर होऊन जातं ना सगळं फर्मेंट, काही प्रॉब्लेम नाही. बटाट्याची चटणी एकदम मस्त. तर तुम्ही पण बनवा आणि खा. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा पुढच्या वेळेस मी काय बनवू. बाय बाय. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय.